अखेर अक्षय पाटील यांच्या आक्रमक आंदोलनामुळे बोराडा बुद्रुक येथील शेतकऱ्यांना मिळाली नवीन डीपी। जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम बोराडा बुद्रुक या शिवारामध्ये महावितरणने 63चा ट्रान्सफॉर्मर लावलेला असून जास्त लोडमुळे हा ट्रान्सफॉर्मर खूप वेळ जळत होता। सदर ट्रान्सफॉर्मर खूप वेळ जळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत होता। नेहमी होत असलेला त्रास शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांना सांगत होते, मात्र अधिकारी ऐकून घ्यायला तयारच नव्हते। उलट त्यांच्या मनमानी व उद्धट वागणुकीचा प्रचंड त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता। तसेच हातातोंडाशी आलेला गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांना पाणी देता येत नव्हते। या सर्व विषयाला त्रस्त होत शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांना झालेल्या सर्व विषयाची माहिती दिली असता अक्षय पाटील यांनी दिनांक 9 मार्च 2026 रोजी लगेच शेतकऱ्यांना सोबत घेऊन जळगाव जामोदचे महावितरण कार्यालय गाठले व कार्यालयातच ठिय्या आंदोलन चालू केले। ही माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना कळताच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धारेवर धरली। त्यानंतर 3 तास चालू असलेल्या आंदोलनात मलकापूर येथील कार्यकारी अभियंता मिश्रा साहेब यांनी नवीन 100चा ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे सांगितले। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते। त्यानंतर नवीन 100चा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला। सदर आंदोलनात शेतकरी अशोक राखुंडे, क्रांतिकारीचे शहराध्यक्ष अजय गिरी, अनिल सिंह राजपूत, शिवदास किरोडकर, वैभव जाणे, आकाश आठवडे, अमोल बहादरे, त्रिलोक सिंह राजपूत, सागर वाघ, विजय रायपुरे, गणेश तायडे, सदाशिव जाणे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते।